तर हाय मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे, 6:30 वाजलेले आहेत. 2-3 दिवस तर काय मला व्हिडिओ काढायला बनला नाही, काय नाही, इतकी कामाची घाई चालू आहे आपली. तर आता सध्या त्या माया पाठीमागं लगेच निघाला आहे पुढं. इथं आपण आहे ना भुईमुग पेरून घेतलेला आहे आणि याच्या खाली गवार पेरलेली आहे. आता दुसरं पाणी बसलं याला, 2 दिवस झाले पेरलेली. एक दिवस मध्ये जाऊन पुन्हा भुईमुगाला पाणी दिले. आता उन्हाळ्याचा दिवस आहे, खूप रान वाळलेलं होतं, आधीचं रान तापलेलं होतं, त्याच्यामुळं दुसरं पाणी लगेच दिलेलं आहे. हा भुईमुग पेरला, गवार पेरली, थोडासा मूग पेरला आणि इकडं पलीकडं मक्काच्या पलीकडून कडवाळ पेरलं थोडंसं गायांना आणि आणखीन तिकडं बोरपाशी काही पेरले. आणि ह्या चिंगळ्यांचा एवढा मोठा ढीग, आता इथून छोटा दिसतोय पण 20 गोण्या तरी भरतीने एवढा मोठा ढीग चिंगळ्यांचा लागलेला आहे. आणखीन आयरणी पैसे 2 ढीग आहेत. चिंगळी इतकी निघलेली आहे ना, चिंगळी इतकी निघली म्हणजे हा आपल्या शेतकऱ्याचा तोटा झालेला आहे. 200 गोण कांदा भरला असता, तिथं कांद्याची साईज लहान राहील तर गोलटी जास्त प्रमाणात निघलेली, त्यामुळे यंदा थोडंसं आपल्या कांद्याचं नुकसान झालेलं आहे म्हणावं लागून. 200 गोण कांदा कमी निघला असता, गोलटी जास्त प्रमाणात निघली. आणि ही आहे विहीर आपली. विहिरीला तर पाणी नाही एवढं, कॅनेलचं बोरचं पाणी आम्ही सोडत असतो त्याला. तर आता चाललेली आहे मी. आता कसं वातावरण थोडंसं आहे ना डळमळलेलं आहे म्हणजे कॉक बंद केला आहे नारळाच्या पाण्याचा. आभाळ आलेले आहे, कांद्याच्या आयरणी झाकाव्या लागतील असं दिसतंय. आणि नेमके दिदीचे पप्पा नाही घरी आणि हे कांद्यात झाकायचं आणि पुन्हा कागद सकाळच्या बारी काढायची. अजूनपर्यंत आमच्या इकडं तर अजून पाऊस आलाच नाही. आता चांगलं 8-15 दिवस झालं तसं वातावरण नुसतं तयार होतं आहे पावसाचं, पण अजून पाऊस आलाच नाही. नाही तर काही ठिकाणी पाऊस झाला आहे, तसं इकडं काय अजून पाऊस झाला नाही. आणि पण तरी पण थोडंसं वातावरण झालं तर माणसाला वाटतं येतोय का काय पाऊस रात्रीचा. आणि जास्त कांदा असल्यामुळं ना आपल्या आता 3 मोठमोठ्या आयरणी पडलेल्या आहेत 3 ठिकाणी. आणि मग त्या 3 ठिकाणी कांद्याच्या मोठ्याल्या आयरणी 3 ठिकाणी उरुळी, ते म्हणजे मोठ्याल्या कांद्याच्या 3 उरुळी आणि परत त्याच्या शेजारी चिंगळ्याच्या परत 3 उरुळी आणि ह्या कोपऱ्याला एक त्या कोपऱ्याला एक असं पडलेलं आहे. ती एवढंच तकलीफ होती ना, ती कागद काढायची आणि पुन्हा सकाळच्या बारी गोळा करून ठेवायची. तर काल तर मला इतका वैताग आला, 1 तासभर मला सकाळच्या बारी एकटीलाच गेली ती कागद काढाय. म्हणलं आता पावसाने एकदा कांदे भिजल्याशिवाय काढायचंच नाही याला, असं मी म्हणतो, ते झाकायचंच नाही. पण कशाचं माणसाचा जीव राहतोय का, थोडंसं वातावरण हे झालं की लगेच यावं लागतं गोळी. घरापाशी आम्ही कांदा काढत होतो, आई दिसते चालू आहे. आता खालचं रान मोकळं केलं आपण, त्याच्यामध्ये भुईमुग पेरला. कांद्याच्या रानामध्ये भुईमुग खूप लेट झाला. गवार पेरली. आता ह्या रानामध्ये सुद्धा ना गवार पेरायचं आमचं नियोजन चालू आहे. पण ते कसं झालं आहे, गवारीचं बियांना भेटलं नाही दुकानामध्ये. जेवढं थोडंसं भेटलं तेवढंच आपण खालच्या रानामध्ये पेरली ती गवार. इथं पण थोडीशी पेरली, जेवढं बी शिल्लक होतं तेवढं गेल्या वर्षीचं. आणि दुकानात बी भेटले नाही याचा अर्थ असा होतो अंदाज की दुकानामध्ये बी शिल्लक नाही, याचा अर्थ गवारीच्या लागवडी भरपूर झालेल्या आहेत याचा अंदाज असा होतो. कारण की दरवर्षी बियाणं आम्ही जर आणायला गेलो ना दुकानामध्ये, तर आता तरकारीची सवय आहे आम्हाला म्हणल्यावर मग आम्ही दुकानदाराला विचारत असतो की याचं बी किती गेलं, त्याचं बी किती यंदा. जसं गिराक बी नेतं ना, भेंडी गवार तरकारी कोणत्या पण गोष्टीचं, तर तेवढ्या प्रमाणात लागवड झालेली असती. आणि मग त्या मालाला जर प्रमाणापेक्षा जास्त जर लागवड झालेली असेल तर त्या मालाला शक्यतो भाव रेट कमी भेटतात. असं कांद्याचं कसं जास्त उत्पन्न असलं तर बाजार कमी भेटतात, असं असतं नियोजन आपलं. तसंच गवारीचं यंदा बी भेटलं नाही, त्याच्यामुळं माझा असा अंदाज आहे की गवारीला भाव आपल्याला कमी भेटेल असं मला तरी वाटतंय. पण माझ्या वडिलांना फोन केला होता आव्हानला, आम्ही काही पण कोणता पण माल करायचा असला ना
तर थोडंसं आता त्यांना पहिल्यापासून तरकारीचं हे आहे, त्याच्यामुळं त्यांना विचारत असतो ह्याशी टायमिंगला हा माल केल्यावर कसा येईन असं. या ना. तेव्हा आबा म्हणले काय नाही की लावा गवार तुम्ही, बाजार राहील गवारीला. तर चाललंय अजून काही. हे पारनेरला गेले होते आज, त्यांचं काम होतं म्हणून, पण तिथं सुद्धा गवार भेटलं. मग तर आणखीनच मनात शंका तयार झाली. पण चाललंय पाय तळं आपलं पूर्ण काठोकाठ भरत आणले. चालू आहे आता सध्या पाणी कॅनेलच्या पाण्याने भरवलेले आलं आहे भरत. आता कॅनेलच्या पाण्याचे पण थोडेच दिवस राहिलेले, महिना होत आला आहे कॅनेलचं पाणी चालू होऊन, कॅनेलला पाणी येऊन, आणि मग महिन्याच्या आसपास पाणी बंद होत असतं. त्यामुळं कॅन तळं बिळं भरून घेतलं आपले, बाकीचे माल उगावतं केलं आणि मग चालू आहे असंच आपलं. आले दीदीचे पप्पा बी. बघू आता आम्ही आयरणी झाकून केव्हा असं चाललंय. वारं सुटल्या परत कागद राहते एक फुटा नाही का. आता परत दाखवत मी आपल्या कांद्याच्या उरुळी कशा कशा आहेत. पहा या कांद्याच्या उरुळी आपल्या त्याच्यात दिसतात बारकाल्या, पण ज्या आहे मापात तसे काय एवढ्या नाही. 5 ट्रॉयल्याच्या कांदा आहे हा. ही एक मोठी कांद्याची, ही एक मोठ्या कांद्याची, ही चिंगळ्या गोलटीची आहे. आंब्याखाली काही गोलटी पडलेली आणि तिथं बी एक मोठ्या कांद्याची आणि एक गोलटीची अशा पडलेले. हे तरी एका सुईला आणून टाकलेत आम्ही झाकायला. झाकायचे गाव सरकले काय. मग बघू थोड्या वेळ थांबा, हाय आपण इथंच असले यासारखं तर मग झाकू.